हेच जर गणित केलं तर मला जे कार्यक्षेत्र दिलेलं आहे पूर्व विदर्भ, तिथे काँग्रेसचा एकच खासदार होता. बाकी सगळे शिवसेना भाजपचेच खासदार होते. किमान आजच्या घडीमध्ये आमचा आता एकही आमदार आमच्याकडे शिल्लक नाही आहे. 8 ते 10 आमदार निवडून आणणार म्हणजे आणणारच, एवढं मी तुम्हाला सांगतो. पूर्व विदर्भातून की एक काळ विदर्भामध्ये किंवा राज्यामध्ये काँग्रेस मोठी होती, आपण भाजपाला मोठं केलं. आता भाजपाला छोटं करायचं आहे. एवढाच फक्त विचार करू नका, तर आपल्याला मोठं व्हायचं आहे हा विचार करा. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. महाराष्ट्रामध्ये निवडणुका अटीतटीच्या झाल्या. यामध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवला तर महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुका ज्या त्या आगामी काळामध्ये होणार आहेत, त्यासाठी सर्व पक्षांनी तयारी केली आहे. माझ्यासोबत या सगळ्यावरती भाष्य करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, सर्वप्रथम म्हणजे या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय की आता विधानसभा निवडणुका येतात. लोकसभेमध्ये तर महाविकास आघाडीने विजय मिळवलेला आहे, मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती विधानसभेला आपल्याकडे पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे. कशा प्रकारे तयारी सुरू आहे, काय सांगाल? असं आहे की पूर्व विदर्भ हा माझ्याकडे 6 महिन्यापूर्वीच दिलेला आहे आणि त्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये आमचे जे तिथले रामटेकचे निवडून आलेले खासदार होते कृपाल तुमाने, हे शिंदे गटात गेले. त्यामुळं ती जागा आपणच लढवणार असं समजून आपण तिथे खूप मोठी तयारी केली, बांधणी केली, उमेदवार चांगला बघितला आणि ही जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण निवडून काढायचीच अशा पद्धतीनं व्यवस्थितपणे व्यूहरचना केली. परंतु ती जागा आघाडीच्या वाटपामध्ये काँग्रेसला गेली. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. ती जागा निवडून आली, आता विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडे जो पूर्व विदर्भ दिलेला आहे त्याच्यामध्ये 28 विधानसभेच्या जागा आहेत आणि या 28 जागांमध्ये 14 जागा ह्या त्यावेळेला शिवसेना भाजपाने जिंकल्या होत्या, 13 जागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या आणि 1 अपक्षाने जिंकली होती. म्हणजे आमच्याबरोबर सुद्धा 3 अपक्ष आहेतच, असे 14 आम्ही आणि 13 आणि 1 असं त्यांच्याकडे बलाबल. आता भाजप आणि आमची आता काही युती नाही आहे किंवा शिंदे गटाने आम्ही काही एकत्र नाही आहोत. त्यामुळं त्या ज्या 14 जागा गेल्या वेळेला आम्ही जिंकल्या होत्या त्या जागा आता मोकळ्या आहेत पूर्णपणे. म्हणून तिथं आपण पूर्णपणे तयारीला लागलेलो आहोत. त्या 14 जागांवर आपण निवडणुका, त्या जागा आघाडीमध्ये आपल्याला सुटाव्यात याकरता प्रयत्न आहे. सुटल्यानंतर त्या जागांवर उमेदवार कोण असतील, ते उमेदवार निवडून येण्याकरता म्हणून सक्षम आहेत का, किंवा निवडून आणण्याकरता जी काही व्यूहरचना करावी लागते ती सगळी व्यूहरचना करण्याची सुरुवात ही मी केलेली आहे. आता नुकताच मी विदर्भाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर होतो आणि म्हणून त्या 14 जागा तरी सुद्धा आम्हाला मिळाव्यात अशा प्रकारचा अहवाल मी माझे पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्याकडे देणार आहे. त्याचबरोबर ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा आहेत त्यातले काही आमदार हे अजितदादा पवारांबरोबर गेलेत, काही आमदार एकनाथ शिंदेबरोबर काँग्रेसचे गेलेले आहेत. त्या जागांवर सुद्धा आपला जर सक्षम उमेदवार असेल तर जागा अदलाबदल करून आमच्याकडे 14 जागा आहेत, त्यातल्या काही जागा किंवा इकडची एखाद दुसरी जागा असं सुद्धा काही करता येईल का, या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा आणि बारकाईनं अभ्यास करतो आहोत. एकीकडे तुम्ही आता जागा वाटपाबद्दल माहिती दिलेली आहे. ज्या 28 जागेचं गणित आहे तुम्ही आता स्पष्ट केलं. 14, 13 आणि 1, 14 जागेवरती शिवसेना लढणार तुम्ही ठाम असल्याचं म्हणतात. 14 व्यतिरिक्त किती जागांवरती शिवसेना ठाम असणार? ही 14 जागा किमान आमचा मिळण्याचा हक्क आहे. त्याच्यामध्ये कमी जास्त काही होऊ शकतं, पण त्याचबरोबर ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे जागा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एखाद दुसरी जागा अदलाबदल होऊ शकते आणि तो निर्णय वरिष्ठ नेते 3 पक्षांचे एकत्र बसतील आणि घेतील. परंतु मी म्हणतो या पद्धतीनं चर्चा होऊ शकते. पण आता 14 आणि 13 जागेचा जर विचार केला तर 2019ला ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेला शिवसेना आणि भाजप अशी एकत्रित युतीमध्ये तुम्ही निवडणूक लढला होता आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात ती लढाई होती. पण आता गणितं बदलली आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या सोबत आहे, त्यामुळे 14 आणि 13चं जर गणित एकत्र केलं तर त्यामध्ये तुमचा आकडा वाढण्याची शक्यता आहे का? असं आहे, ही गणित त्या वेळची असतात. हेच जर गणित केलं तर मला जे कार्यक्षेत्र दिलेलं आहे पूर्व विदर्भ, तिथे काँग्रेसचा एकच खासदार होता. बाकी सगळे शिवसेना भाजपचेच खासदार होते. पण आज तिथं फक्त आता शिवसेना भाजपचा एकच खासदार राहिला, बाकी सगळे आमचे महाविकास आघाडीचे आले. काँग्रेसचा एक खासदार होता, तोही दुर्दैवाने त्याचं निधन झालं होतं. त्यामुळे हे निकष हे त्यावेळचे असतात. हे सगळे खासदार निवडून आले काँग्रेसचे म्हणजेच आम्ही तिथे काही संपलो आणि काँग्रेसच एकतर्फी झाली असं काँग्रेसही म्हणणार नाही आणि आम्ही म्हणणार नाही. पण तुम्ही म्हणतात की काँग्रेस एकतर्फी म्हणणार नाही, पण आता महाराष्ट्रामध्ये चित्र असं निर्माण केलं जातं की काँग्रेस मोठा पक्ष झालेला महाविकास आघाडीमध्ये. विरोधक ती भांडणं लावतायत. काँग्रेसच्या वतीनं जे त्यांचे प्रभारी आहेत श्रीयुत रमेशजी चेन्नीथाला, त्यांनी स्पष्ट सांगितलंय की इथं लहान नाही मोठा नाही, हे महाविकास आघाडीचंच यश आहे. त्यामुळं कोणतरी छोटा मोठा एखादा कार्यकर्ता बोलतो तर ते काही मनावर घ्यायचं नसतं. पूर्व विदर्भामध्ये खरं तर भास्कर जाधव हे कोकणातून येतात, पण आलंय त्यांच्याकडे विधानसभेसाठी विदर्भ. मग शिवसेना वाढवण्यासाठी भास्कर जाधवांचे काय प्रयत्न असणार आहेत? शिवसेना वाढवण्याकरताच तर पक्षप्रमुखांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय. किमान आजच्या घडीमध्ये आमचा आता एकही आमदार आमच्याकडे शिल्लक नाहीये. 8 ते 10 आमदार निवडून आणणार म्हणजे आणणारच, एवढं मी तुम्हाला सांगतो. पूर्व विदर्भातून तुमचा कॉन्फिडन्स आहे, 8 ते 10 आमदार निवडून आणणार. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी आता काँग्रेस मोठं होतंय का, शिवसेना मोठं होतंय का, असं मोठा होण्याचा वाद कुठेतरी राज्यामध्ये पाहायला मिळतो. यावरती आपलं मत काय? मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही काँग्रेस आणि आम्ही लहान आहोत मोठे आहोत 100 प्रश्न मला विचारले तरी त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही. पण एवढंच मात्र मी सांगतो की मी विदर्भामध्ये शिवसैनिकांना एक संदेश देऊन आलोय की एक काळ विदर्भामध्ये किंवा राज्यामध्ये काँग्रेस मोठी होती, आपण भाजपाला मोठं केलं, आता भाजपाला छोटं करायचं आहे. एवढाच फक्त विचार करू नका, तर आपल्याला मोठं व्हायचं आहे हा विचार करा. आपली बुद्धी, आपली ताकद, आपले कष्ट, आपला वेळ, जो काय तुम्ही दुसऱ्याला छोटं करण्याकरता खर्च करताय त्याच्याऐवजी स्वतः मोठे होण्याकरता करा. हा संदेश मी पूर्व विदर्भामध्ये दिलाय आणि हा संदेश हळूहळू महाराष्ट्रामध्ये जाण्याची गरज आहे. शिवसेना फक्त आणि फक्त कोणाला तरी मोठी करण्याकरता बसलेली नाही, तर शिवसेनेनं स्वतःहून मोठं झालं पाहिजे. हा विचार आता तळागाळात रुजला पाहिजे आणि तो रुजवण्याचं काम आम्ही करणार. जाधव साहेब, एक प्रश्न आता निर्माण होतोय असा, तो म्हणजे पाहतोय की विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता अधिवेशन सुद्धा येत आहे. शिवसेनेचे नेमके या मुद्दे काय असणार आहे या अधिवेशनामध्ये? असं आहे की मुळामध्ये जे असे थोडे जमिनीपासून वर चालले होते, ज्यांच्यामध्ये प्रचंड अहंकार निर्माण झाला होता, ज्यांच्यामध्ये सत्तेची माज आणि मस्ती आली होती, त्यांना आता आपण जे राज्य चालवतो ते जनतेकरता चालवतो. आपल्याला जे लोकांनी निवडून दिलेलं आहे ते जनतेचे एक ट्रस्टी म्हणून दिलेलं आहे, कस्टोडियन म्हणून आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं सत्ताधारी असो दे वगैरे विरोधी पक्षाचा माणूस असू दे, तो जो प्रश्न मांडतो, तो जो मागण्या मागतो, तर त्याच्या स्वतःच्या नाहीत, तर त्याच्या मतदारसंघातल्या जनतेच्या आहेत. त्याच्या मतदारसंघातल्या जनतेच्या आहेत म्हणजे त्या राज्याच्या आहेत. त्यामुळं आता राज्य हे समन्यायी पद्धतीनं चालवण्याकरता म्हणून ते जर सरळ वागले तर ठीक आहे, न पेक्षा आम्ही आता त्यांची जागा जी काय आहे ती निश्चितपणे दाखवून देऊ. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे असतील, महिलांचे असतील, रिक्षेवाल्यांचे असतील, व्यावसायिकांचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील किंवा बागायतदारांचे प्रश्न असतील किंवा मच्छीमारांचे प्रश्न असतील, या प्रश्नाकरता सरकारला आम्ही धारेवर धरू. एक शेवटचा प्रश्न माझा, आपण पाहतोय की आता तुम्ही म्हणतात की आमदार निवडून आणू विधानसभेला 10 ते 12, परंतु जर हा संपूर्ण विदर्भातला पट्टा पाहिला तर यामध्ये खरं तर नक्षलवादी परिसर असेल किंवा अनेक परिसर येतात. त्यामुळे नरेटिव्ह सेट करून लोकसभेला महाविकास आघाडीने विजय मिळवला असा हा आरोप जो आहे तो महायुतीकडून केला जातोय. तर खरंच नरेटिव्हमुळे महाविकास आघाडीला विजय मिळालाय का? आणि याला जोडून असा प्रश्न आहे की कुठेतरी मायनॉरिटीजची मतं ही तुम्हाला जास्त मिळाली मुंबईमध्ये, असा आरोप दीपक केसरकर यांच्याकडून केला जातोय. दीपक केसरकर आरोप काय करतात किंवा नक्षलाइस्ट एरियाबद्दल आरोप काय करतात, ते कोण करतात, काय करतात,
शेवटी आरोप करणाऱ्यांची त्यांनी हे भान का विसरले की आम्ही 45+ अगोदर बोललो होतो ते का निवडून आणले नाहीत ते सांगितलं पाहिजे. विरोधकांनी काय केलं यापेक्षा तुम्ही काय काय उद्योग केलेत, काय काय धंदे केलेत ते महाराष्ट्रानं पाहिले. लोकांचे पक्ष कसे फोडता येतात, कशा पद्धतीनं तुम्हाला इथून सुरत, गुवाहाटी, गोवा राज्यामध्ये पळून जाता येतं. सकाळ संध्याकाळ ज्या पक्षानं तुम्हाला इथपर्यंत आणलं त्याच्यावर सकाळ संध्याकाळ कसे आरोप करता येतात आणि ते योग्य की अयोग्य, किंवा महाराष्ट्रातले धंदे उद्योग गुजरातला जात असताना गुजरातच्या नेत्यांच्या डोळ्याला डोळे ह्यांनी देण्याची हिंमत दाखवली नाही. तो महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तो स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. त्यामुळं अशा तकलादू नेत्यांच्या वक्तव्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते शिवसेना आमदार भास्कर जाधव. आपण पाहतोय की आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आमदार आपण पाहतोय भास्कर जाधव यांच्यावरती पूर्व विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये शिवसेनेने एकंदरीत 14 जागा ज्या त्या लढवल्या होत्या आणि त्या 14 जागांवरती ठाम असल्याचं मत सुद्धा भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.